सुप्रभात मंडळी. मुलीची शाळेची तयारी केली आणि तिला सोडायला लावलं पप्पाला. आणि त्यानंतर आपला घातला सुरक्षा कवच आणि सुरू केली आपली किचन मधली लढाई. पण जरा किचन मधली लढाई करायच्या आधी एक एनर्जी ड्रिंक नाही घेऊन घेऊ का म्हटलं, आपली एक कटिंग सुद्धा मारून घ्यावा. सर्व कामं आटपवून जर आपल्या या एका टॉपकडे लक्ष दिलं तर म्हटलं, यावरनं पूर्णपणे आठ्या का बरं बनलेले आहेत. म्हणजे काल रात्रीला त्याला फोल्ड करायचं विसरले म्हणून ते गाठोड्यातून काढलेल्या कपड्यासारखं ते झालंय. पण म्हटलं ह्याचा आपण काहीतरी जुगाड करू शकतो. तर काय जुगाड म्हणून माहितीये का, मी मस्त लोट्यात पाणी गरम केलं आणि त्याच्यावर आता फिरवते म्हटलं. पण ते जुगाड मी जरा फिरवून बघितलं तर म्हटलं हे अनयुजेबल आहे. म्हणजे हे काही जुगाड काम करणार नाही. मग काय, घातली तीच कुर्ती आणि निघाले आता मार्केटसाठी. चला तर मग निघूया आपण या तडकत्या भडकत्या उन्हात. आता तुम्हालाही वाटत असेल रोज रोजीला कशाचं काम राहते मार्केटमध्ये, पण काय करणार, एक काम करायला गेले की दुसरं काम राहतं आणि दुसरं करायला गेलं की तिसरं राहतं. आता इथे आम्हाला घ्यायचा होता ब्लाऊज आणि एवढ्या सगळ्या ब्लाऊजच्या गोंधळामध्ये मला हे 2 कलर जरा आवडलेत. पण म्हटलं जो कलर मला पाहिजे तो काही मला मिळणार नाही आता, कारण पूर्ण मी ब्लाऊजांची खदान खोडून बघितली पण मला काही मिळालं नाही. इथे बिलिंगच्या रांगेमध्ये लागून म्हटलं अशाने होणार नाही आहे मधात घुसल्याशिवाय. तर काय घुसले मधात आणि आपलं घेतलं. आणि त्यानंतर इथे जरा मामी भेटल्या तर माझ्या मम्मीची आणि मामीची जरा इथे गप्पा गोष्टी सुरू होत्या. आणि नंतर आम्ही गेलो फुलांच्या शॉपमध्ये. तिथे जरा काम होतं तर तेही करून घेतलं आणि तिथे मस्त मस्त हे फुलं दिसलेत. सगळ्यात जास्त हा डीजेचा फ्लावर ना मला खूप आवडतो. आता जराच वेळ झाला होता, मी घरी आले आणि आपला पसारा घेऊन बसले. तर काय थोड्या वेळानंतर माझ्या बहिणीचा पुन्हा फोन आला आणि तिने म्हटलं की माझ्यासोबत सुद्धा आता मार्केटमध्ये चल. म्हणजे काय, म्हणजे मला ना आता मार्केटशिवाय असं दुसरा कामच उरलेलं नाही असं वाटतं. एक काम करते, आता मी मार्केटमध्येच ना एखादा नाही का दुकानामध्ये जाऊन बसून जाते आणि मला ठेवून घ्या असंच म्हणते. कारण तुमचे कामं असले ना की मी आता सरळ त्या मार्केटवरूनच तुमचं कामं सगळे करून देणार. आता जरा स्वतःला स्टॉक करता करता इथे बघितलं तर म्हटलं आपण वरती म्हणजे कापड तर मस्तच घालतो, पण फुटवेअर यार आपण काय चिल्लरशाहीसारखे वागतोत ना इथे. आता मी जरा माझ्या फुटवेअरकडे लक्ष दिलं तर म्हटलं कीर्ती तू काय वेअर करून आली आहे. वा रे वा, मस्त. आता त्यानंतर आम्ही गेलो मॉलमध्ये. इथे आम्हाला जरा किराण्याचं सामान घ्यायचं होतं तर तेही घेतलं आणि त्यानंतर जरा लक्ष दिलं तर म्हटलं आपलं आज लवकर घेऊन झालं का आणि एवढंसं सामान मला लागलं का. वा. पण म्हटलं आता आपलं पटकन नंबर लावून घेतला आहे तर आपलं बिलही पटकन कंप्लीट करून घ्यावं. आणि बिल इथे बघता बघता म्हटलं की आज जरा लंबाच खर्च झाला आहे. आणि त्यानंतर घरी आले, पूर्णपणे डोकं जाम झालं होतं तर म्हटलं एक आता कटिंग आपल्याला घ्यायची गरज आहे. पण सायंकाळी मुलगी आली डान्सची प्रॅक्टिससाठी तर तिला ते डान्सचं शिकवून दिलं आणि त्यानंतर जे 2 दिवसापासून मी कामाला लागले होते ते आता इथे कंप्लीट झालं. चला तर मग गुड नाईट.